अलिबाग जवळील अतिसुंदर पर्यटन स्थळे. महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात अलिबाग हे सुंदर आणि समृद्ध पर्यटन स्थळ म्हणून ओळखले जाते. अलिबागमधील समुद्रकिनाऱ्यामुळे हे उत्तम पिकनिक स्पॉट बनलेले आहे. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पर्यटन स्थळाची माहिती या यूट्यूब चॅनलवर. आता आपण अलिबागमधील पर्यटन स्थळे पाहणार आहोत, त्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण पहा. केहिम बीच हा अलिबागमधील सर्वात सुंदर आणि शांत बीच आहे. केहिम किनारपट्टी स्वच्छ पाणी, किनारपट्टीवरील दाट झाडांची प्रचितीत असलेल्या या बीचला एक वेळेस नक्की भेट द्या. हा समुद्रकिनारा नारळाच्या झाडासाठी ओळखला जातो. अलिबाग या शहरापासून 12 किलोमीटर एवढ्या अंतरावर आहे. 2. नागाव बीच हा अलिबागमधील सर्वात सुंदर बीच आहे. हा बीच कौटुंबिक किनाऱ्यासाठी एक महत्त्वाचा ठरला गेला. स्वच्छ समुद्रकिनारा व अखंड किनारपट्टीवरील खोल निळ्या समुद्रासोबत वेळ घालवण्यासाठी हे उत्कृष्ट ठिकाण आहे. या ठिकाणी सूर्योदयाच्या वेळी आणि सूर्यास्ताच्या वेळी खूपच आकर्षक देखावा पाहायला मिळतो. येथे आपण पाण्याच्या खेळासोबत आनंद घेऊ शकतो. या बीचवर सुपारी आणि नारळाच्या झाडाची लागवड मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते. या बीचला जाण्यासाठी पनवेल ते अलिबाग 30 किलोमीटर एवढं अंतर आहे. कुलाबा किल्ला हा महाराष्ट्रातील एक प्राचीन किल्ला आहे. हा किल्ला अलिबागच्या जवळून 2 किलोमीटर एवढ्या अंतरावर आहे. हा किल्ला फिरण्यासाठी किमान 2 तास वेळ लागतो. या किल्ल्यावर गणपती मंदिर, हनुमान मंदिर, गोड्या पाण्याच्या विहिरी इत्यादी ठिकाणे पाहता येतील. अलिबाग बीच हा अलिबागमधील सर्वात फेमस समुद्रकिनारा आहे. जर का तुम्हाला बीच एक्सप्लोअर करायचा आवडत असेल तर हा बीच एकदम उत्तम आहे. येथे आपण किल्लासुद्धा पाहू शकतो आणि त्याचबरोबर सूर्योदयाच्या वेळी आणि सूर्यास्ताच्या वेळी सूर्य पाहण्याचा आनंद हा वेगळाच असतो. अलिबाग हे शहर मुंबईपासून 100 किलोमीटर एवढ्या अंतरावर आहे आणि विशेष म्हणजे बेस्ट कपलसाठी हा उत्तम बीच मानला जातो. मुरुड जंजिरा हा किल्ला अलिबागपासून 54 किलोमीटर एवढ्या अंतरावर आहे. हा 22 एकरमध्ये विस्तारलेला किल्ला आहे. चारही बाजूनी समुद्रकिनाऱ्याने वेढलेला हा किल्ला मुरुड तालुक्यात आहे. जंजिराचा अर्थ समुद्राने वेढलेला किल्ला. पर्यटकांसाठी हा किल्ला खूपच प्रसिद्ध किल्ला मानला जातो. तर मित्रांनो, हे आहेत अलिबाग जवळील पर्यटन स्थळे. माहिती आवडली का? आवडल्यास चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. तोपर्यंत धन्यवाद.